जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात प्रचारादरम्यान शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। पैसे वाटपाच्या आरोपावरून हा वाद सुरू झाल्याचं समोर येत आहे। रवींद्र वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून महिला मतदारांना वस्तूचं वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि या संदर्भात विचारणा करण्यासाठी मातोश्री क्लबवर गेले असता वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोपही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला। पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून ठाकरे गटाचे अनिल परब आणि शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे घटनास्थळी पोहोचल्या होत्या। हॅलो त्यांनी सांगितलं या ताई बोलली तुम्ही व्हिडिओ काय घेताय। आम्ही प्रेमाने सांगितलं कशासाठी घेतायत, जादा तुमचे वायकर साहेब काय करतात बघतो आम्ही। आम्हाला उद्धटपणे आम्ही बोललो आमचे व्हिडिओ घेऊ नका, आम्ही महिला तिघी घरी चाललोय आम्ही। तर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ घेऊन आम्ही स्टॉप करतो तर आमच्या डायरेक्ट असे कपडेवर येतात तुम्ही। ते घ्यायच्या मध्ये त्यांनी असं फाडलं पूर्ण। आम्ही त्यांचा कॅमेरा हे करायला गेलो, स्टॉप करायला गेलो तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला पकडून मला मी हिला वाचवायला गेली तर माझं खेचलं आणि ते कपडे वगैरे फाडले। हे बघा तुम्हाला दिसत असेल नखं मारली आहे तिकडे त्या लोकांनी, इकडे आणि इथे। दरम्यान रवींद्र वायकरांच्या मातोश्री क्लबवरती पैसे वाटप होत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांना मारहाण केल्याचं शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी म्हटलंय। बघा, आज मुंबईमध्ये सगळीकडे हेच चालू आहे प्रकार। पैसे वाटप, धान्य वाटप, सामान वाटप, भांड्यांचे सेट वाटप, अशा प्रकारची वाटप करून लोकांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे। गेले कित्येक दिवस मातोश्री क्लबमधनं लोकांना पैसे वाटण्याचं काम चालू आहे। या संदर्भामध्ये काल आम्ही तक्रार केली इलेक्शन कमिशनला, कुठलीही दखल घेतली नाही। म्हणून आज शिवसैनिक इकडे बघायला आले तर त्या शिवसैनिकांना आतमध्ये इकडे तडीपार गुंड, मुक्कामध्ये अटक झालेले गुंड, जे आता जामिनावर सुटलेले गुंड, अशा गुंडांनी शिवसैनिकांवरती हल्ला चढवला आणि म्हणून आमचं तेच म्हणणं आहे, त्यांच्यावर कारवाई करा। आमच्या शिवसैनिकांनी काय चुकीचं केलं असेल आमच्यावर कारवाई करा। उमेदवार आहे, काय नाव आहे त्याचं, तो इथे आला आणि त्याच्यानंतर तो इथे उद्धट घालायला लागला। त्यांचे वायकरांच्या मुलगी जी गाडीतून जात होती तिच्या घरी, तिची गाडी फोडली गेली। त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत आमच्याकडे। त्यांच्या घरी बाईकवर त्यांच्या घरपर्यंत लोक गेली। काय चाललंय, कशासाठी चाललंय, तुम्ही घाबरलात का? आणि म्हणून एक महिला उमेदवार येते आणि या महिलांवर अशा पद्धतीने हल्ले करताय। आम्ही त्यांना सोडणार नाही। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा आता वायकरांचं बोलणं झालेलं आहे आणि जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपींवर कायद्यानुसार आम्ही नक्कीच याच्यावर कारवाई करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।